अपघातग्रस्त बसची सध्या तपासणी सुरू आहे। तर कुर्ल्यातल्या अपघात प्रकरणी आता या सगळ्या संदर्भात सखोल तपास केला जातोय, चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। अपघातग्रस्त बसची तपासणी सध्या सुरू आहे आणि या घडामोडी संदर्भात भाग्यश्री प्रधान आपल्याला अधिकची माहिती देतील। भाग्यश्री, नक्कीच ऋतुजा, आपण आहोत जिथे बस उभी केलेली आहे तिकडे। ही बस जी आहे ही कुर्ला डेपोमध्ये उभी केलेली आहे। बसचा जर मागचा भाग आपण बघितला तर पूर्णपणे ज्या काचा आहेत त्या फुटलेल्या पाहायला मिळत आहेत। सध्या आरटीओ तसेच पोलीस प्रशासन आहे त्यांच्याकडनं बसचा पंचनामा सुरू आहे। सुरुवातीला जी माहिती समोर आली त्यानुसार किंवा ड्रायव्हरने पोलिसांना जी माहिती दिली होती त्यानुसार ब्रेक फेल झाल्याने ॲक्सिडेंट झाला अशी माहिती त्यांनी दिली होती। मात्र आत्ता जर तर जी माहिती समोर येते त्यात कुठलाही तांत्रिक बिघाड जो आहे तो बसमध्ये नसल्याचं समोर येतोय। मात्र बसचं मोठं नुकसान झालेलं आहे। ती बस आता आपल्या समोर उभी असल्याचं पाहायला मिळतंय ऋतुजा, आणि पंचनामा जो आहे तो देखील सुरू आहे। नेमकं काय झालं, कशा पद्धतीने बस ठोकली गेली, बसच्या कुठल्या भागाला नेमका इफेक्ट पडलेला आहे, कुठला भाग डॅमेज झालेला आहे बसचा तो बघण्यात येईल, आणि त्यानंतर नेमकं कसा ॲक्सिडेंट झाला याचा जो आहे तो देखील एक आढावा आरटीओ कडनं घेतला जातोय। पंचनामा देखील बसचा केला जातोय। नेमकं बसची जी टेक्निकल गोष्टी आहेत त्या देखील चेक केल्या जात आहेत। वायर्स कुठले लूज होत्या का हे देखील पाहिलं जातं। एकंदरीतच जर आपण बघितलं तर हे जे प्रकरण झालेलं आहे, ही जी घटना घडलेली आहे याचा सखोल पंचनामा केला जातोय आरटीओ कडनं आणि पोलीस प्रशासनाकडनं। ऋतुजा, भाग्यश्री, पंचनाम्याच्या संदर्भातील माहिती किती वाजेपर्यंत किती वेळात पोहोचवणं किंवा देणं आता अपेक्षित आहे? आपण जर बघितलं तर सकाळपासूनच हा पंचनाम्याला सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात एक तासाभराच्या आत पंचनाम्याची माहिती जी आहे ती समोर येण्याची शक्यता सध्या ऋतुजा वर्तवली जाते। मात्र आपण जर बघितलं तर बसला मोठ्या प्रमाणात अपघात झाल्याने बसच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या देखील चेक केल्या जात आहेत आणि त्या चेक करण्यासाठी थोडा वेळ लागतोय अशी माहिती जी आहे ती आरटीओ कडनं सध्या ऋतुजा देण्यात येते। निश्चित भाग्यश्री, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर सध्या या बसचा पंचनामा केला जातोय, सगळ्या तांत्रिक बाबी ह्या तपासल्या जात आहेत। भरधाव बेस्ट बसनं काल अनेक वाहनांना धडक दिलेली होती आणि या भीषण अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालाय।